आजचा जो विषय दिलेला आहे मला आजच्या चर्चेसाठी तो महानुभावांचं तत्वज्ञान आणि भगवद्गीता, श्रीकृष्णाची भगवद्गीता आणि महानुभावांचं सूत्रपाठ किंवा महानुभावांचं तत्वज्ञान असा तो साधारण विषय आहे. या दोन ग्रंथांच्या विषयी किंवा या दोन व्यक्तींविषयी थोडंसं बोलता येण्यासारख्या होते असं की महानुभाव विचारशास्त्राचे प्रवर्तक किंवा ज्याला आपण असं की संस्थापक हे स्वामी चक्रधर हे या नावाने आपण ओळखत सांगायचं. ते आता या 800 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या एका गुजरातमध्ये राज घराण्यामध्ये जन्मालेले हे पुरुष आणि ते महाराष्ट्रामध्ये वगैरे आणि भगवद्गीतेचे प्रणेते किंवा भगवद्गीता ज्यांनी सांगितली ते भगवान श्रीकृष्ण. प्रणय मराठी समजले की दिक्कत नाही आप मराठी समझने का प्रयास करेंगे. तर श्रीकृष्ण हे दोन जे आहेत दोन भिन्न काळामध्ये अवतार पुरुष म्हणून ज्यांना आपण म्हणतो की लॉर्ड चक्रधर आणि लॉर्ड कृष्ण हे दोन वेगवेगळे नसून ते एकच आहेत अशी महानुभावांची तत्वज्ञानाची धारणा आहे. साधारणपणे हिंदूंचा श्रीकृष्ण आणि महानुभावांचा श्रीकृष्ण याच्यामध्ये एक मोठा फरक आहे. महानुभावांचा श्रीकृष्ण हा प्रामुख्याने परब्रह्माचा अवतार, तर महानुभावांचा श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार. महानुभावांचा श्रीकृष्ण हा गीता प्रतिपादन करणारा एक फिलॉसॉफर, एक तत्वज्ञ, तर महानुभावांचा श्रीकृष्ण हा गोपगोपिकांशी खेळणारा, गमती जमती करणारा वगैरे जे काही असतील भागवतामध्ये आलेल्या छोट्या मोठ्या कथा असतील, त्यानंतरच्या पुढच्या कालखंडामध्ये त्याचंच रूपांतर मग पुढे हरिविजयामध्ये, पांडव प्रतापामध्ये श्रीधर नाझरेकरांनी केलं असेल किंवा गीतगोविंद जयदेवानी गीतगोविंदमध्ये केलं असेल. हे सगळ्यानंतरची त्याची जी त्याला परिवर्तित रूप म्हणूया आपण किंवा परिवर्धित रूप म्हणूया तो भाग आहे. महानुभावांचा श्रीकृष्ण हा पूर्णपणे एक फिलॉसॉफर आहे, तत्वज्ञ आहे आणि तो परमेश्वराचा पूर्णपणे अवतार. त्याच्यामध्ये तो देवतेचा अवतार नाही, कुठल्या मनुष्याचा अवतार नाही, कुठल्या ज्या याचे अवतार पूर्ण परमेश्वराचे अवतार हे लॉर्ड चक्रधर आहेत, त्याच ईश्वराचे अवतार श्रीकृष्ण चक्रधर. गमचा भाग असा की महानुभाव तर म्हणतात हिंदू आणि महानुभाव असे मी म्हणणार नाही, कारण महानुभाव की हिंदू तर नाही, ते हिंदूच आहे. पण यांनी श्रीकृष्णाचं जे इंटरप्रिटेशन केलेलं आहे, जे प्रतिपादन केलेलं आहे ते पूर्णपणे गीतेचा जो तत्वज्ञानाचा भाग आहे हा पूर्णपणे द्वैतवादावरती होतो. इंडिव्हिज्युअलिझम, ड्युअलिझम, अद्वैतवाद आणि द्वैतवाद आपण जे म्हणतो याच्यामध्ये, तर याच्यामध्ये परमेश्वर हा सगळीकडे आहे. तो काय म्हणतात जडी स्थळी काष्ठा पाषाणात सगळ्याच्या तो आहे अशी भूमिका ईश्वर तत्वाची माझ्यात आहे, तुझ्यात आहे, याच्यात अशी भूमिका की तू आणि मी दुसरे कोणीच नाही, आम्ही एकच आहोत अशी भूमिका अद्वैतवाद्यांची ही महानुभावांमध्ये श्रीकृष्ण या गीतेच्या माध्यमातून त्याचे अनेक अन्वयार्थ काढले. तर महानुभावांनी पूर्णपणे श्रीकृष्ण हे द्वैतवादी आहे, गीतेचं प्रतिपादन पूर्णपणे ड्युअलिस्टिक आहे, द्वैतवादी आहे अशा प्रकारची भूमिका महानुभावांची. ज्याला आपण 16,00,000 बायका वगैरे आपण कृष्णाच्या मागे असं म्हणतो, तर ही भूमिका देखील महानुभावांची पूर्णपणे वेगळी आहे. किंवा अर्जुनाला, उद्धवाला, अक्रूराला जे काही सान्निध्य होतं श्रीकृष्णाचं त्याला आपण त्यांचं एक प्रिय किंवा मित्र किंवा गणगोत्र असं आपण त्याला समजतो. पण महानुभावांनी हे जे लोक सगळे होते, मग त्यात कुंती होती, द्रौपदी होती किंवा अर्जुन होते किंवा अक्रूर असतील किंवा ह्या सगळ्या हे सगळे लोक त्यांचे असे आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये प्रेमी नसून ते ज्यांच्या उद्धारासाठी त्यांचा जन्म झाला होता त्या उद्धार
करण्यासाठीचे ते त्यांचे साध्य होते श्रीकृष्णाचे. कारण ईश्वर हा केवळ फक्त एकोहम बहुस्या किंवा मी आहे सर्वांमध्ये मी विभागलो आहे अशा प्रकारची भूमिका महानुभावांची आहे. महानुभावांची अवतार संकल्पना ही मुळामध्ये या सृष्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येक जीवाला मोक्षाप्रत नेण्यासाठी परमेश्वर वेळोवेळी अवतार धारण करत असतो आणि तो त्या जीवांना आपलं तत्वज्ञान सांगत असतो. मग या तत्वज्ञानाच्या माध्यमातून जे लोक त्याला अनुसरतील, जे लोक त्याच्यापर्यंत पोहोचतील, जे लोक त्याला त्याच्या तत्वज्ञानाचं पालन करतील, दिलेल्या हुकुमाप्रमाणे किंवा दिलेल्या आदेशाप्रमाणे तो आचार पद्धती आपल्या अवलंबतील आपल्या शोधात, त्यांचे मोक्षाचे मार्ग पुढे पुढे मोकळत असतात. हिंदू फिलॉसॉफीमध्ये हा भाग पूर्णपणे वेगळा आहे. हिंदू फिलॉसॉफीचा भाग असा आहे की मी एक आहे, हा सर्वत्र आपण विभागलेला आहोत आणि मायेमुळे हे सगळे तुम्हाला लोक दिसत आहेत. मायावाद असेल किंवा चिदविलासवाद असेल ज्ञानेश्वरांचा किंवा शंकराचार्यांचा मायावाद असेल, हा सगळ्या मायावादामुळे आपण हे सगळे भ्रमित झालेलो आहोत. पण महानुभावांचं तसं नाही आहे. महानुभावांची फिलॉसॉफी सरस्पष्ट आहे की याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही देवदेवता आपण म्हणतो त्या पूर्णपणे देवता आहेत आणि या जीवांचा उद्धार करणारा जो कोण असेल समर्थ पुरुष तर तो फक्त एक ईश्वर असू शकतो, बाकी कोणी असू शकत नाही. सृष्टीचा जो एकूण प्रारंभच आहे म्हणाला जगामध्ये हे तितके प्रश्न आहेत. तुला सांगतो सर मित्र की सृष्टीची निर्मिती का झाली, सृष्टीचा प्रलय होणार काय, म्हणजे निर्माण का झाली आणि त्याचा प्रलय का होणार, मागची कारण काय, याच्यावरती अनेक दार्शनिकांनी अनेक प्रकारची मतं दिली आहेत. महानुभावांनी एक अतिशय स्पष्ट आणि सुस्पष्ट अगदी सरळ एक हे दिले की जीवाच्या उद्धारासाठी ईश्वरानं या सृष्टीची निर्मिती करून त्या ठिकाणी जीव हे मनुष्य रूपामध्ये आणले आणि त्यातून त्यांनी हा उद्धाराचं कार्य सुरू केलं आहे. मग बाकीच्या ज्या देवता असतील त्या देवता ह्या कोणत्याही ईश्वर होऊ शकत नाही आणि त्या देवता ह्या देवता आहेत ज्या आपल्याला काही काळापुरत्या फक्त त्या एक सुखभा देतात, परंतु चिरकाल अशा प्रकारचं ते तुम्हाला मोक्षाप्रत तुम्हाला नेऊ शकत नाही. कारण जन्म मरण्याच्या या एकूण फेऱ्यामध्ये प्रत्येक जण अडकून पडलेला आहे आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये कर्मवाद हा प्रत्येकाने स्वीकारला आहे. मग तो काहींनी कोणत्या प्रकारे स्वीकारला असेल, काहींनी कोणत्या प्रकारे स्वीकारला असेल, पण मानवांचा कर्मवाद हा पूर्णपणे की जी तुम्ही कृती कराल, जी भक्ती तुम्ही कराल, जी वासना तुम्ही मनामध्ये ठेवाल, त्या वासनेची, त्या कृतीची, त्या देवतेच्या भक्तीची फळं तुम्हाला आपोआप मिळत असतात आणि त्या मिळणाऱ्या फळावरती केलेल्या तुमच्या कृतीवरती तुमच्या पुढच्या जन्माची पुढचा जन्म हो सगळं पुढच्या जन्माची एक पाया बांधणी तुम्ही या जन्मामध्ये करत असाल. हा त्यांच्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या देवता तुम्हाला मोक्षाप्रत कधीच देऊ शकत नाही, मोक्षदा कधीच देऊ शकत नाही. ह्या सगळ्या शक्ती आहेत, म्हणजे दिस ऑल आर दी पॉवर्स ऑफ काय त्याला आपण सुप्रीम पॉवर आपण समजूया. परंतु या सुप्रीम पॉवरच्या असणाऱ्या ह्या शक्ती सर्व तुम्हाला कोणत्याही मोक्षाप्रत नेऊ शकत नाही. मोक्ष म्हणजे काय, एक लिबरेशन की ज्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा येणं नाही, पुन्हा जाणं नाही, जन्म मरण्याचा कुठलाही तुमचा फेरा नाही, अशा एका अच्युत ठिकाणी ज्याचं कधी च्युत होऊ शकत नाही अशा अच्युत पदाच्या ठिकाणी नेणारं हे एक महानुभावी किंवा गीता ग्रंथाचं एकूण मूळ बीज तत्व. आणि मग ह्या ज्या देवता आहेत ह्या देवता तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही असं स्वामींनी वारंवार सांगितलं आहे. स्वामी लॉर्ड चक्रधानी एक 4 पदार्थ काय मानले आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. हे 4 पदार्थ काय करायचे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. जीव म्हणजे हे सगळे जीव आहे, त्याची संख्या अगणित आहे, म्हणजे वी कांट काउंट, अगणित आहे, अनंत आहे जीवांची संख्या. देवता देखील अगणित आहेत, एकेका सृष्टीसाठी फार सखोल तत्वज्ञान आहे बरं का. हे डॉक्टर आकाश अधिक चांगल्या प्रकारे जाणतात, बेसिकली इज टीचर ऑफ फिलॉसॉफी.
तर एकेका सृष्टीसाठी 81 कोटी 10 एवढ्या देवतांची संख्या. म्हणजे हिंदू तत्वज्ञानामध्ये 33 कोटी देव मानतो आपण, पण महानुभावांच्या याच्यामध्ये 81 कोटी 1.25 आणि +10 एवढ्या देवतांची संख्या एका सृष्टीमध्ये कार्य करते. आणि त्याच्यामध्ये जी माया आहे, माया नावाची जी सुप्रीम पॉवरच्या नंतरची जी सेकंड सुप्रीम असेल, ती सुप्रीम पॉवर ही अनंत सृष्टींचं अनंत ब्रह्मांडाचं ती चालन करतात. म्हणजे परब्रह्म म्हणजे परमेश्वर आणि खालचा त्याच्या देवता, ज्या देवतेला माया असं म्हणतात. आणि मग मायाच्या नंतरची मग एकेका सृष्टीमध्ये एकेका ब्रह्मांडामध्ये विविध अशा प्रकारच्या देवतांची संख्या तुम्हाला पाहायला मिळेल. असे चार जीव देवता. प्रपंच. प्रपंच म्हणजे हा ज्याला आपण हे ज्या जड स्वरूपात जे आपण बघतो ना, की प्रपंचाशिवाय आपलं राहणंच नाहीये. म्हणजे हा आत्मा असलेला जीव असेल तो देखील प्रपंचाचं देह धारण करूनच राहतो. प्रपंचामध्ये 5 भूत आणि 3 गुण आहेत. पंचमहाभूते आपली वायू आकाश पृथ्वी, त्यामध्ये 5 भूते आणि रजतम सत्व हे 3 गुण. याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. अष्टधा म्हणजे 5 भूत आणि 3 गुण हे 3, 5 असं एकत्र येऊन जे 8 प्रकार होतात. 8 त्याचं एक कॉम्बिनेशन, त्याचं एक तत्व, आणि त्या तत्वापासून आपले शरीर, आपली बॉडी ही तयार झाली. हे प्रत्येकाची म्हणजे अगदी ॲमेबापासून तुमच्या अगदी डायनासोरपर्यंत किंवा त्या विषयाची कोणता एखादा मोठा प्राणी असेल तर त्याची देखील निर्मिती या अष्टधा प्रकृतीतून झाली आहे. ही जी अष्टधा प्रकृती आहे ही अष्टधा प्रकृती म्हणजे प्रपंच. आता याच्यामध्ये गमतीचा भाग असा की हा प्रपंच आहे, हा प्रपंच नश्वर आहे, तो काही नित्य नाही आहे. जीव नित्य आहे, देवता नित्य आहे, परंतु प्रपंच हा नित्य नाही, तो नाशणार आहे. परंतु त्या हा कार्य स्वरूपातला नाशणार आहे. कारण स्वरूपात तो जसाचा तसा. कार्य आणि कारण समजा कार्य स्वरूपातला आहे, प्रकट स्वरूपातला प्रपंच संपतो. पण कारण म्हणजे मूळ स्वरूपामध्ये असणारा जो प्रपंच आहे तो 8 अष्टभैरवाच्या ठिकाणी तो स्थित असतो. अष्टभैरवामध्ये तो अंतर्भूत असतो. अशा प्रकारे जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर म्हणजे ईश्वर जो या संपूर्ण ब्रह्मांडाचं उच्चारण करतो, संचलन करतो किंवा जीवांना ज्ञान देऊन तो मोक्षापर्यंत देतो, तो परमेश्वर. याच्यामध्ये प्रामुख्याने की मग सृष्टी निर्मिती का केली, तर सृष्टीच्या निर्मिती मागचं एक सगळ्यात मोठं कारण आहे की हे 4 पदार्थ अनादिच आहे. आधी हे अनादिच आहे, याला आदी नाही, याला अंत नाही. अनादी म्हणजे याला आदी नाही, आद्यताही नाही आणि अंतताही नाही, असा तो अनादीचा पदार्थ. अनादीचे 4 पदार्थ आहेत. याच्यामधल्या 4 या पदार्थांचं स्वरूप एक मोठं वैशिष्ट्य की जीव हा अविद्यायुक्त आहे. अविद्यायुक्त प्रत्येक जीव, तुम्ही मी हा जो तो काही जे काही वाईट कार्य करत असेल त्या कारणामागे, करण्याच्या मागे त्याची अविद्या प्रकृती असते. अविद्या म्हणजे अज्ञान, दोषार प्रकृती असते. या अविद्येमुळे हा जीव ज्या एका विशिष्ट जागेमध्ये मायेच्या तमामध्ये, महानुभावी सूत्रानुसार मायेच्या तमामध्ये होता, त्या जीवाला आपला आनंद, जो चिरकाल आनंद आहे, अच्युत आनंद आहे किंवा जो स्वयं आनंद आहे, कशाचा आधार नसलेला असा आनंद आहे, असा परमेश्वराचा असणारा जो आनंद आहे, तो आनंद जीवाप्रती द्यावा ही ईश्वराची भूमिका आहे. देवतांना देता येत नव्हता. का देता येत नव्हता? कारण देवताच्या ठिकाणी मूळ स्वरूप त्यांचं देवताचं आहे, तेव्हा त्याला तुम्हाला तो आनंद देता येत नव्हता. प्रपंच हा त्याला शक्य सुद्धा, पण जीवाच्या ठिकाणी तो प्रणवू शकतो. या भूमिकेतून ईश्वराने या ब्रह्मांडाची, अनंत ब्रह्मांडाची रचना केली आहे. हा सृष्टीच्या रचनेमागचा एक अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे या तत्वज्ञानाला आणि गमतीचा भाग असं की जीव आणि ईश्वर, आत्मा आणि परमात्मा ह्या 2 बाबी पूर्णपणे भिन्न आहेत. हे महानुभावी तत्व नाही, पूर्ण द्वैतवादी, अद्वैतवादी नाही. बरेच आहे, आणखी बरेच गोष्टी सांगितले. मध्वाचार्यांचा प्रामुख्याने घेतलेला होता, परंतु महानुभावांची भूमिका ही द्वैतवादाची भूमिका आणि मध्वाचार्यांची पूर्णांकी वेगळी आहे. मध्वाचार्यांची द्वैतवादाची भूमिका ही त्यांनी 4 पदार्थ मानलेले आहेत, परंतु
ज्यावेळेला जीव हा ईश्वराच्या आनंद स्वरूपामध्ये जेव्हा तो जातो त्या ठिकाणी तो एक रूप होऊन जातो, तो ईश्वर होतो. ही शेवटच्या टप्प्यामध्ये असणारी अद्वैताची भूमिका मध्वाचार्यांच्या ठिकाणी आहे. पण महाराजांच्या ठिकाणी तो ईश्वर स्वरूपात जरी तो विलीन झाला तरी त्याची भूमिका ही म्हणजे एक रूप कधीच होऊ शकत नाही. तो पूर्णपणे तिथे देखील तो द्वैत असतो. म्हणजे अनंत जीव जरी त्या ईश्वर स्वरूपामध्ये गेले तरी अनंत जीव त्या ठिकाणी अनंत जीवांचं अस्तित्व कायमच असं. फक्त गमतीचा भाग असा आहे की हे सर्व जीव त्या ईश्वराच्या ठिकाणी असणारा जो अनमोल आनंद आहे, आनंद घन परमेश्वराचा जो जे सुखस्वरूप आहे त्या सुखस्वरूपाचा तो हे घेत असतो, काय म्हणतात तो सेवन करत असतो. आणि अशा आनंद सृष्टीतून या जीवाच्या कर्मराहाटीच्या सगळ्या या चक्रातून जेव्हा जीव बाहेर पडतो तेव्हा त्याला सगळी मोक्षाची दारं मोकळी होत असतात. परंतु ती दारं मोकळी होण्यासाठी देखील त्याला प्रारंभी ईश्वराचं ज्ञान माहीत असल्याशिवाय किंवा ते ज्ञान आचरणात आणल्याशिवाय तो त्या मोक्षापर्यंत कधीही जाऊ शकत नाही. म्हणून हे ज्ञान कोण देणार? ईश्वराचं ज्ञान दुसरा कोणी देऊ शकत नाही. ईश्वराचं ज्ञान, ईश्वर हा जर मुळामध्ये अगाध आहे तर ईश्वराचं ज्ञान देखील कसं असणार आहे? अगाध असणार आहे, असीम आहे, अनंत आहे, त्याची कुठलीही मर्यादा नाही, ते शांतपणे अनंत आहे. तेव्हा अशा अनंत ज्ञानाचा असलेला अनंत ज्ञान तो अनंत परमेश्वरच देऊ शकतो. बाकी कोणीही तुम्ही आम्ही हा जो तो कोणीही देऊ शकत नाही. किंवा ज्या ईश्वरानं ज्या एखाद्या अधिकारी पुरुषाला ते प्रदान केला आहे तो पुरुष तुम्हाला त्या ईश्वराच्या बद्दलची माहिती देऊ शकतो, परंतु मी ईश्वर आहे असं कधी तो म्हणत नाही. तर अशा प्रकारे महानुभाव तत्वज्ञानाच्या एकूण ह्या 4 पदार्थांची एक छोटीशी मीमांसा मी आपल्या समोर केली आहे. अच्छा, याच्यामध्ये जो सूत्रपाठ हा ग्रंथ मला सरांनी दिला, श्रीधर पंतांनी दिला, त्याच्यामध्ये त्यांनी सूत्रपाठ ग्रंथ महानुभाव तत्वज्ञानाचा एक काय एक सोल आहे, एक प्राणतत्व आहे महानुभावांचं. याच्यामध्ये अनेक प्रकरण आहेत, प्रामुख्याने 9 प्रकरणाचे गृहीत धरले जात असतात. एकूण 16 प्रकरण आहेत, पण महत्वाची 9 प्रकरण आहेत. आणि या 9 प्रकरणामध्ये त्यांनी अन्यवृत्ती, युगधर्म, संसरण, संहार, आचार, विचार अशा विविध माध्यमातून त्यांनी आपलं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं. एक थोडासा विषयांतर नव्हे पण विषयाशी संबंधित भाग की केवळ सूत्रपाठ हे स्वामींच्या मुखामधून बाहेर पडलेली तत्वे प्रसंगोपात सांगितली, ती तत्वे याच्यामध्ये संकलित केलेली आहे. परंतु महानुभावांच्या एका एवढ्या सूत्रपाठावर 9 प्रकरणांच्या सूत्रपाठावरती म्हणजे काय म्हणतात लिटरली शेकडो ग्रंथ हे तयार आहेत, शेकडो ग्रंथ. आणि एकेका सूत्राचा एकेका वचनाचा अर्थ हा विविध अंगातून कसा सांगता येईल याचा मी एक मोठा अभ्यास केला. एक पण गमतीचा भाग सांगणार नाही की इथे स्वोक्तीला कुठले प्राधान्य नाही. स्वउक्ती म्हणजे मी म्हणेल ते नाही, शास्त्रोक्ती आहे, लोकोक्ती आहे, स्वोक्ती आहे, नाही का. शास्त्रोक्ती म्हणजे जे अन्य ग्रंथात सांगितलं, वेदात एक सांगितलं, उपनिषदात दुसरं आहे, ब्राह्मणिकामध्ये तिसरं आहे, दुसऱ्या एखाद्या ग्रंथामध्ये वेगळेच काही सांगितलं जात असतं, पुराणांमध्ये वेगळेच काही सांगितलं जातं. ही शास्त्रोक्ती देखील नको. लोकोक्तीमुळे लोकांच्या मध्ये जी प्रचलित असलेली जी काही भूमिका असते लोक तत्वज्ञानाबद्दलची ती देखील नको. स्वोक्तीमुळे स्वतःच्या मताला वाटेल तशा प्रकारचं मत प्रतिपादन नको. स्वामींना अभिप्रेत असलेलं, लॉर्ड चक्रधारींना अभिप्रेत असलेलं जे म्हणून तत्व आहे त्या तत्वाच्या ती तत्वेच मूळ सूत्राच्या भोवती घडत असतात. हा या महानुभावाच्या फिलॉसॉफीचा एक वेगळा अशा प्रकारचा विशेष आहे. म्हणजे एखाद्या सूत्रावरती जर समजा कोणी एखाद्याने जर भाष्य करतो म्हटलं तर ते भाष्य एका वेगळ्या मार्गाने जाणार आहे ना याचा ते विचार करतात. त्याला ते विकल्प म्हणतात. विकल्प म्हणजे काय की एका मूळ सूत्रापासून आपण दुसऱ्याकडे तर वळत नाही ना, बरं का. जर आपण वळलो तर मूळ जे ईश्वरी सूत्र आहे त्याला बाध्यता येऊ शकते, ते बाधित होऊ शकतं. या भीतीमुळे, या भूमिकेमुळे कोणत्याही महानुभावांच्या शास्त्रग्रंथामध्ये सूत्रपाठावरती झालेल्या अनेक ग्रंथांचं, शेकडो ग्रंथांचं वैशिष्ट्य असतं की ते सूत्रपाठामध्ये अंतर्भूत असलेल्या किंवा अभिप्रेत असलेल्या किंवा स्वामींना अभिप्रेत असलेल्या तत्वाच्या पलीकडे ते कधी गेलेले.
तुम्ही बाकीच्या कोणत्याही संहिता बघा, म्हणजे तुम्ही शंकराचार्याची टीका घ्या, आणखी कोणत्या निमकाचार्याची टीका घ्या, वेगवेगळ्या प्रकारची काही तुम्ही शास्त्र घ्या, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या परिणाम त्याचे वेगवेगळे अर्थ, ब्रह्मसूत्र घ्या, वेगवेगळे अर्थ लावल्या. वेदावरच्या टीपा टिप्पण्या देखील वेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांनी सांगितले. महानुभावांची सूत्रे, वचने, स्वामींची वचने ही त्या पूर्ण भाषांचा, जी महाराष्ट्राची महानुभावांची त्या महाभाषांचा प्राण आहे. कुठेही तोडती जाऊ शकत नाही, इतकं त्यांचं तंतोतंत अशा प्रकारचं तत्व आहे. गमतीचा प्रकारचा की सांगायला हरकत नाही, पुन्हा विषयांतरला थोडंसं एक समजण्याचा की या मूळ साहित्याची जी मूळ तत्वाची जी बांधणी केली आहे ज्या भाषाची किंवा महाराष्ट्राच्या स्वरूपामध्ये, ही सगळी त्यावेळेचे जे वेदशास्त्र संपन्न अशा प्रकारचे जे हे होते पंडित होते, त्या सगळ्या पंडितांनी हे सगळ्या शास्त्राची निर्मिती केली. ज्यांचं 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 52 उपनिषद, आणखी काही उपनिषद असेल, उपनिषद असेल, या सगळ्यांचा ज्यांचा प्रगाढ अभ्यास झाला होता, अशा लोकांनी या सूत्रस्वरूप असलेल्या तत्वज्ञानाची, भाष्य ग्रंथांची निर्मिती केली आहे. हे त्याचा विशेष आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रामुख्याने ही विद्वत्ता ही आलेली आहे. आणि मग कधी कधी असं होतं की जेव्हा ही भाषा आणि महाराष्ट्रामध्ये आपण पोहोचतो त्यावेळेला ती कधी कधी आपल्याला अनाकलनी देखील होत असतात. सामान्य माणसांना ती अनेकदा अनाकलनी होत असतात. अनाकलनी याचा अर्थ असा की आपल्याला ती लवकर याच्यात येत नाही, लवकर ती सूत्र सापडत नाही. अद्वैतवाद्यांची गमत विषय आहे की तुम्ही कसंही फिरवलं तरी शेवटी आपण एक ब्रह्मतत्वापर्यंत आपण पोहोचतो. कसंही फिरवलं तर ब्रह्मतत्व, आणि ब्रह्मतत्व कुठे ते आपण आहोत या एका भूमिकेपर्यंत अद्वैतवादींची गोष्ट आहे. परंतु महानुभावांच्या ह्या सगळ्या तत्वछटा वेगवेगळ्या, ज्ञानछटा वेगळ्या असल्यामुळे त्याच्यातला एक एक छटा, एक एक सगळं ते रश्मी किरण पकडून आपण पुढे जाणं हे फार मोठं एक तसं कष्टाचं कार्य आहे. म्हणून महानुभव तत्वज्ञानाचा किंवा महानुभव दर्शनशास्त्राचा, तत्वज्ञान दर्शनशास्त्र म्हणजे महानुभव तसा प्रसार प्रचार हा तुलने बारकऱ्यांच्या, तुलने आनंद समाजांच्या, तुलने वैदिक धर्म समाजांच्या तुलनेत तसा फार कमी झालेला आहे. त्यामुळे ही बैठक महानुभावांची तशी प्रकांड पंडितांची परंपरा असल्यामुळे ती सर्वसाधारणपणे लोकांपर्यंत त्यावेळेला जाऊन पोहोचली नाही, बाकीच्या लोकांपर्यंत. आजही तशी ती तुलनेनं इतर संप्रदायांच्या तशी कमीच आहे. आपण 4 पदार्थांबद्दल बोलतो. त्याच्यामध्ये जीवदेवता, देवता स्वामींनी देवता ह्या मानलेल्या आहेत किंवा ते सांगितल्या याच्यामध्ये. त्यांनी कर्मभूच्या देवता सांगितल्या, अष्टदेव योनी देवता सांगितल्या, अंतराळीचे गंधर्व देवता सांगितल्या, स्वर्गीची इंद्राचंद्राधिक देवता सांगितल्या, कला वैकुंठीचे हरिहर ब्रह्माधिक देवता सांगितल्या, अष्टभैरव सांगितला, क्षराब्दीचे शेषशय सांगितल्या, विश्वरूप देवता सांगितली, चेतन देवता सांगितली. परंतु हे सर्व देवता ह्या देवता आहेत, ह्या परमेश्वर होऊ शकत नाही. अन्य व्यावृत्ती, अन्य म्हणजे इतर, व्यावृत्ती म्हणजे त्याचं हे करणे, आवृत्ती आणि व्यावृत्ती. आवृत्ती म्हणजे प्रतिष्ठापना करणे, व्यावृत्ती म्हणजे त्याचं नाश करणे किंवा बदल करणे, विरोध करणे. तर अन्य ज्या देवता आहेत त्या अन्य देवतांची व्यावृत्ती कशा प्रकारे केली आहे? सगळ्या प्रकारच्या देवता आहेत, ह्या सगळ्या देवता आहेत. क्षराब्दीच्या आहेत, अष्टदेवनी आहेत, कैलासवैकुंठीच्या आहेत, शेषशय्या आहेत, सगळ्या प्रकारच्या देवता आहेत. चैतन्य देवता आहेत, परंतु त्यातला परमेश्वर नाही. चैतन्यापर परमेश्वर, सर्वात देवता मोठी कोणती? माया, चैतन्य माया सगळ्यात मोठी देवता. या चैतन्य मायेच्या सर्वात मोठी जर देवता कोणती असेल, देवतांच्या सर्वात मोठी देवता कोणती असेल तर ती चैतन्य माया देवता. आणि त्या चैतन्य मायेच्या पुढे जर कोण असेल, पलीकडे कोण असेल तर तो आहे परमेश्वर, जो सकळ जीवाते रक्षितो, सकळ जीवाते उद्धार, सर्व जीवन उद्धार, सर्व जीवांना रक्षण करतो. कोणतरी म्हणतं एक तुमच्यामधली विद्यार्थी किती महानुभावांच्या सामाजिक याच्यावरती किती विचार अभ्यास PhD करतात. महानुभावांचे सामाजिक विचार खूप चांगले आहेत. त्यांनी मोठं सामाजिक काम केलं आहे. महारामात्मकाच्या घरी जात होते, दीक्षित ब्राह्मणांच्या घरी जात होते, वेदकर्म त्यांनी नाकारले, खूप काही केलं याच्यामध्ये. परंतु महानुभावांची भूमिका मी त्यांना सांगितलं ते तिथे असेल या ठिकाणी उपस्थित करतात की महानुभावांची भूमिका एक सामाजिक कार्याची भूमिका त्यांनी जाणीवपूर्वक अंगीकारलेली नाही. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, विशालपणे पण जे कोणी याच्यात काम करत असेल त्यांनी जाणीवपूर्वक सामाजिक कार्याची भूमिका स्वीकारली नाहीये. ती अनुषंगाने आलेली आहे, ती अनुषंगाने आलेली आहे. त्यांनी स्त्रिया पुरुष, महार मातंग चांभार कुंभार हा तो जो असं गरीब श्रीमंत असं स्त्री पुरुष असा कोणते भेद केलेला नाहीये. पण तो जाणीवपूर्वक केलेला नाहीये. हा भेद मी करत नाही असं जाणीवपूर्वक सांगितलं नाहीये.
त्यांचं म्हणणं असं की हे भेदच नाही आहेत, कारण तुला भेदच नाही आहे. तर सामाजिक दृष्ट्या मानव साहित्याचा विचार करणे ही एक भूमिका अत्यंत महत्त्वाची. परंतु मानवाची एक भूमिका महत्त्वाची अशी आहे की त्यांनी सामाजिक कार्यासाठी जरी त्यांनी काही हे सगळं उभारलं नसेल, पण जीवाच्या उद्धारासाठी त्यांनी सगळं निर्माण केलं आहे याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा या देवता तुमच्या कोणताही हे करत नाही, कारण त्याला उद्धार करत नाही. जी तुम्हाला देवता आहे तुम्हाला मोक्षावर कधी घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा उद्धार करणारा फक्त तो परमेश्वर आहे. आणि हेच तुम्हाला याच्यामध्ये गीतेमध्ये देखील तुम्हाला सांगितलं आहे की नमे विदु सुरगणा प्रवन महर्षय अमादिर्हि देवानां महर्षणां सर्वशा. परमेश्वरा सर्व देव सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. जीवदेवतांचा सामर्थ्य जे असेल ते फक्त ईश्वर आहे. त्या सर्व सृष्टीच्या निर्मितीचं कारण जर कोण असेल, मूलाधार असेल तर तो परमेश्वर, प्रभू म्हणजे सामर्थ्य परमेश्वर आहे. याशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही. म्हणजे गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते गीतेचं तत्वज्ञान हे स्वामी चक्रधरांनी या देखील तुम्हाला सांगितल्याशिवाय. प्रकृतीने पुरुष म्हणजे माया आणि परमेश्वरातून तुम्हाला भाग सांगितला. हा माया आणि पुरुष हे दोन पूर्णपणे भिन्न आहेत. हे महानुभावांची फिलॉसॉफी आहे. गीतेमध्ये म्हणजे की प्रकृती पुरुषम चैव विद्यनादि उभावपी. दोन पूर्णपणे वेगळ्या आहेत. कोणती? माया, प्रकृती, पुरुष आणि परमेश्वर. हा पूर्णपणे भिन्न आहे. त्यांना एक कधी समजू नये. आणि हे यांचं भिन्नत्व हे आजचं कालचं नाही आहे, हे अनादीच आहे. मग म्हणाल त्याप्रमाणे हे अनादीचं त्यांचं भिन्नत्व आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा एक अतिशय महत्त्वाचा भाग जो आपण इतर याच्यामध्ये असं म्हणतो की महानुभावांमध्ये की माया परमेश्वर सगळं एकच आहे, मी परमेश्वर आहे, हा सगळा परमेश्वर देवाचा आभास आहे, मायेचा आभास आहे, नाही का? त्या तुमचं ते सर्परज्जू जो आहे ना आपल्या शंकराचार्यांचं जीवन, तसं महानुभावांची फिलॉसॉफी नाही याच्यामध्ये. बरं, महानुभावांची फिलॉसॉफी ही अतिशय बुद्धीचा कस लावणारी फिलॉसॉफी. मी कोणत्याही अभिमानानं किंवा कोणत्याही याची बाजूगिरी बोलत नाही. तर कारण असं की थोडंसं गमतीचा भाग सांगतो की ज्यावेळेला लॉर्ड चक्रवर्ती हे सगळी फिलॉसॉफी लोकांच्या पर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला, सांगितली, त्यावेळेला त्यावेळेचा सगळा विद्वान वर्ग याकडे आला. सामान्य वर्ग कोणता आलाच नाही. म्हणजे जे आपण म्हणतो सामाजिक कार्य केलं वगैरे हा नाहीच भाग येते. जो वर्ग आला तो पूर्णपणे शास्त्र पंडित घराण्यातला सगळ्या वर्गाला. कारणच होतं की इथल्या वेदांच्या उपनिषदांच्याही पलीकडे असणारी काही तत्वे ही या पंडितांना, या अभ्यासकांना याच्यामध्ये सापडली. म्हणून नाव ऐकलं माईभट्टांसारखे जे एक नाव होते, माईभट्टाचे भरपूर गेले, पण हे नगर जिल्ह्यामध्ये सराळे नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी 14 किलोमीटर अंतरावरती इथे तुमच्या श्रीरामपूरपासून त्या गावचे ते एक महापंडित होते, ज्यांनी सगळ्या प्रभाकर शास्त्रासारखी विद्या देखील त्यांनी कंठस्थ केली. असा देखील एक महापुरुष, विद्वान पुरुष या लॉर्ड चक्रवर्तींचा फॉलोवर झाला. हे आपल्याला विसरता नाही. त्यावेळेला हे तत्वज्ञान ग्रहण करण्यासाठी किंवा तत्वज्ञानाचा ज्या मार्गातून आपण जातो, तत्वज्ञानाच्या त्या प्रवास करू लागतो पण अभ्यासाचा, त्यावेळेला हे इतकं आपल्याला सहज सुलभ अशा प्रकारचं हे तत्वज्ञान नाही, हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तेव्हा चैतन्याच्या सर्व देवतांच्याही पलीकडे 81 कोटी 6,10 देवतांच्या पलीकडे असणारा जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर हा जीवाचं उद्धार होऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मय्या भीषण प्रकृती सुयते चराचर. या सृष्टीतलं सर्व चर आणि अचर जे असेल ते माझ्या अध्यक्षतेखाली श्रीकृष्णात, म्हणजे माझ्या मी म्हणतो म्हणून, मी करतो म्हणून, माझ्या अध्यक्षतेखाली, माझ्या आदेशाप्रमाणे ह्या संपूर्ण चर आणि अचर सृष्टीचं नियंत्रण होत असतं, हे तुम्ही विसरू नका, असं श्रीकृष्ण सांगतात. याच्यामध्ये एक आणखी महत्त्वाचं प्रकरण आहे, ते म्हणजे युगधर्म. या युगधर्मामध्ये त्यांनी प्रत्येक युगाचा काळ आणि प्रत्येक युगामध्ये करावं लागणारं काय धर्मपालन याचा एक त्यांनी हे दिलं आहे. तर कृतयुग आहे, नाही का, त्रेतायुग आहे, द्वापर युग आहे, कलियुग आहे. या प्रत्येक युगाची एक मर्यादा संपलेली आहे. म्हणजे 32 लक्ष वर्ष ही कृतयुगाची आहे, 16 लक्ष ही त्रेतायुगाची आहे, त्याच्या अर्धा म्हणजे 8 लक्ष द्वापर युगाचे आणि 4 लक्ष वर्ष ही या कलियुगाची कालमर्यादा आहे. या कालमर्यादेमध्ये असणारे
जे धर्म आहे तर कोणत्या काळामध्ये कोणत्या प्रकारचा धर्म आपण स्वीकारतो, कोणता धर्म स्वीकारला पाहिजे याचं देखील मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. अर्थात हे जे मार्ग आहेत हे पूर्णपणे देवताचे धर्म कोणते असतात सांगितले. देवता नाही त्यावेळेचे लोक कोणकोणत्या देवतांची कशी भक्ती केल्याने त्यांना चांगला जन्म, अमुक जन्म, टमुक जन्म, त्यांची कर्म राहटी कशी सुरू होते याचं त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे हे केलं आहे. जसं उदाहरण तुम्हाला की कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. कृतयुगामध्ये मीच स्वयं ब्रह्मा आहे अशा प्रकारचं आत्मोपास्ती, आत्म्याची उपासना, आपली स्वतःची उपासना, आत्मोपास्ती जी अजूनही नाथ संप्रदायामध्ये चालते. आत्मोपास्ती हा धर्म. पण बाकीची भक्ती केली तर तो अधर्म. हे युगाचे मानदंड आहेत. हे युगानं दिलेले, प्रत्येक युगामध्ये दिलेले ही व्यवस्था आहे. धर्म जर तुम्ही पालन केलं आत्मोपास्तीचा तर तुम्हाला चैतन्य प्राप्ती होते. म्हणजे चैतन्य देवतेच तुम्हाला जागा मिळते, तिथलं सुख पण मिळतं. आणि अधर्म केला तर तुमचा अधर्म, भक्ती तुम्ही धर्म स्वीकारला तर तो त्या काळामध्ये अधर्म आहे. तुम्हाला पुढचं जे आहे ते त्या काळामध्ये तिथं तुमचा जन्म होत असतो. त्रेतायुग 16 लक्ष वर्षांचा आहे. तिथे भक्ती अधर्म सांगितला, यज्ञ या काळ अधर्म सांगितला. धर्म तरी तुम्ही जर भक्ती हे केला, आचरण केला, तुम्हाला कैलास वैकुंठ प्राप्ती होते. आणि अधर्म केलं तुमचा खाली जन्म होतो, द्वापर जन्म. म्हणजे असं प्रत्येक युगामध्ये त्यांनी प्रत्येकाचा धर्म तुम्हाला सांगितला आहे. आणि त्या युगाप्रमाणे जर तुम्ही तो धर्म पालन केला तर तुम्हाला त्या देवतांचं उत्तम फळ मिळतं. अन्यथा पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला युगामध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. श्रीकृष्णाने गेले सगळं मान्य केलं आहे की सहस्रयुगपर्यंत महर्यदो ब्रह्मणो विदू रात्री युग सहस्रानंता ते हो रात्री विदो जना. रात्रीचा दिवसाचा क्रम पूर्णपणे चालूच आहे. युग चालूच आहे. अनंत युग आहे. 4 युग आपण असं म्हणतो, 4 युग नाही, अनंत युग आहे. 4 युग फक्त मला नाही, कलियुग म्हणजे आता कलियुग चालू आहे. कलियुग संपला की पुन्हा आणखी कृतिक सुरू होणार आहे. कृतज्ञ पुन्हा आणखी त्रेता आहे. त्याच्यापर्यंत पुन्हा कली पुन्हा चालूच आहे. हे चक्र सगळं पूर्णपणे अव्याहतपणे जोपर्यंत लॉर्ड चक्रवर्तींच्या भूमिकेप्रमाणे जोपर्यंत एकूण एका जीवाचं ईश्वर स्वरूपापर्यंत त्याचा प्राप्ती होत नाही, त्याला ईश्वर स्वरूप प्राप्त होत नाही, तोपर्यंत या सृष्टीची रचना ही अशीच राहणार आहे. ही अनंत काळापासून चालत आलेली आहे आणि चालत राहणार आहे. तेव्हा या ईश्वराचं सर्वात मोठा जर महत्वाचा भाग काय असेल तर तो जीवाला मोक्ष देणे हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून याच्यामध्ये त्यांनी जसं युगधर्म यांनी महानुभावांनी हे केलं आहे तसे गीतेत देखील महानुभाव श्रीकृष्णा देखील अनेक युग सांगितले. त्यांनी देखील प्रत्येक युगा याच्यामध्ये गमचा बघायचा की या सर्व युगामध्ये ईश्वरी भक्ती त्यांनी एक मात्र कॉमन सांगितली की ईश्वराची भक्ती ही तुम्ही करणं ही तुम्हाला मोक्षापर्यंत नेणारी आहे. याच्यामध्ये तुमचे जे वैदिक कर्मकांड वगैरे ज्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. कारण वेदामधल्या ऋचा ह्या या काय म्हणतात त्याला सृष्टीमध्ये असणाऱ्या विविध पंचमहाभूतांच्या शक्तीची आराधना करणारी सूक्त आहे. आणि पंचमहाभूताची असण्याची आराधना किंवा ही जी प्रार्थना आहे ह्या प्रार्थना तुम्हाला अनंत व्यापी असणाऱ्या परमेश्वर किंवा चिद्घन असणाऱ्या परमेश्वराच्या पर्यंत तुम्हाला ह्या देवता किंवा ह्या शक्ती कधी पोहोचू शकत नाही असं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की एवं त्रयी धर्म प्रपन्ना गतागतम कामकामा लभ्यन्ते. बरं का, म्हणजे तुम्हाला ते तर मुक्त्वा स्वर्ग लोक विशालम क्षीण पुण्ये मर्त लोक विशंती. म्हणजे प्रत्येक युगामध्ये तुम्हाला देवतांची भक्ती केल्याने तुम्हाला वेळोवेळी जन्म मिळत जातील. तुम्हाला कोणताही परमेश्वर त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. म्हणून परमेश्वराची भक्ती करणं आवश्यक आहे. जर देवता अनेक आहे तर स्वाभाविक आहे विद्या देखील अनेक असल्या पाहिजे. देवता अनेक आहे तर देवता देखील अनेक, त्याच्या विद्या देखील अनेक असल्या पाहिजे. महानुभावांनी विद्याचे अनेक मार्ग सांगितले. 1 विद्या, 2 विद्या, 8 विद्या, 1.25 लक्ष कोटी विद्या, 72 कोटी विद्या आहे, अनेक विद्या आहेत. एक विद्या असे की ज्या विद्येचा कोणत्याही इतर विद्येशी कुठलाही संपर्क येत नाही, ती म्हणजे ब्रह्मविद्या. एक विद्या ती ब्रह्मविद्या. आणि ही एक विद्या ब्रह्मविद्या जर तुम्ही केली तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला ही ब्रह्मविद्या, ही ईश्वराची विद्या बाकी कोणी सांगू शकत नाही. कारण
ज्या एका अनंत सामर्थ्य संपन्न असल्याची ब्रह्मविद्या ही ती ब्रह्मविद्या जर त्याची आहे तर त्याची ब्रह्मविद्या बाकी कोणालाच माहीत असते. जीव हे दुसऱ्या जीव हा कोणाचा ओळखू शकत नाही. जीव कोणाला ओळखू शकत नाही. मी असं म्हणतो नेहमी की बाबा अरे मी अमक्याला ओळखतो, हा माझा उत्तम परिचित आहे, पण असं कधी होऊ शकत नाही. आपण स्वतःच कधी ओळखलं की मी नेमकं कोण आहे, मी किती दोषी आहे, मी किती पापी, मी किती पुण्यवंत आहे, माझे किती जन्म झाले, माझे किती जन्म आहेत, माझे किती जन्म होणार आहे, मी काय नेमकं हे त्यालाच त्याचं कळत नाही. तो ईश्वरासारखी एवढी मोठी महान शक्ती तो कधीच सांगू शकणार नाही. म्हणून स्वामी म्हणतो की परमेश्वरे जाणीचं. परमेश्वरच तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान देऊ शकतो आणि परमेश्वर तुम्हाला ज्ञान देऊ शकत असेल तर परमेश्वरानेच तुम्हाला येऊन अवतीर्ण झालं पाहिजे, तरच तुम्हाला देऊ शकतो. अन्यथा तुम्ही स्वतः एखादी कोणती भक्ती करता ही देवतांची भक्ती आहे, ती तात्पुरतं फळ देणारी आहे. तुम्हाला वेदेषु यज्ञेषु तपसुचे व दानेषु यात पुण्यम फलम प्रतिष्ठम तात्पुरतं फळ मिळतं. गीता म्हणते की तुम्हाला याच्यामध्ये देवतांची तुम्ही जर भक्ती केली, वेदांच्या प्रमाणे वागला, उपदेशाच्या प्रमाणे वागला, तुम्ही एखाद्या कोणत्या अन्य धर्माच्या प्रमाणे वागला पण तात्पुरतं फळ मिळतं. परंतु परमेश्वर जाणीच आहे. म्हणून ज्ञानलब्धां परा शांती मची रेणाधी गच्छन्ति. ज्ञानानेच तुम्हाला ईश्वर प्राप्त होतो, ज्ञानानेच तुम्हाला परम शांती होते. ज्ञानाशिवाय तुम्ही पलीकडे कुठे गेलात तर तुम्हाला देवतांच्या कोणत्याही ज्ञानप्राप्तीने तुम्हाला ईश्वर प्राप्त होऊ शकत नाही. ही ब्रह्मविद्या एकमेव स्वामींनी जी सांगितली लॉर्ड चक्रवर्ती, तीच लॉर्ड कृष्णांनी आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. याच्यामध्ये आणखी एक त्याने हे केलेलं आहे की संहार हा एक प्रकार आहे. मानवांचा त्याच्यामध्ये संहार प्रकार आहे. संहार म्हणजे सृष्टीचा संहार कसा होतो बरं का. गीतेमध्ये म्हणले की मय्या दीक्षिण प्रकृती सुवेदे सचराचरम हेतू नाने कमते जगद्गीत परिवर्तते. माझ्याच अध्यक्षतेखाली, माझ्याच कृपेमुळे, माझ्याच आदेशाप्रमाणे या संपूर्ण सृष्टीची रचना, प्रलय, स्थिती, व्यवस्था ही होते आणि ती करणारी कोण आहे? माझ्या आदेशाप्रमाणे प्रकृती आहे. प्रकृती माया आहे, ती करत असते आणि तीच प्रकृती सृष्टीचा संहार करते, तीच प्रकृतीची रचना करते. जर संहार आहे तर अर्थात रचना आहेच. जर एखाद्या गोष्टीचा विनाश आहे तर त्याची निर्मिती झालीच असली पाहिजे, त्याच्यामध्ये आलंच म्हणजे अध्यावृत्त येते. तेव्हा जेव्हा या सृष्टीचा मी संहार करतो तेव्हा संहार करण्याची आदेश हा माझ्यापासून ईश्वरापासून जात असतो. म्हणून परमेश्वर प्रवृत्ती माया संहार करते असं काय वाक्य आहे, वचन आहे स्वामींचं. परमेश्वर प्रवृत्ती म्हणजे ईश्वराच्या प्रवृत्तीनेच या विश्वाचं किंवा सृष्टीचा संहार होत असतो. आणि मग संहार झाला की मग जी पंचमहाभूत आहेत किंवा जे काही तुमचे इंद्रिय आहेत, अंतःकरण आहे, देह आहे, विदेह आहे, काय काय अष्टधा प्रकृती बघा म्हणून त्याप्रमाणे ते सगळं त्या ज्या देवतेतून ते आलेलं असतं सगळं तत्व त्या देवतेमध्ये ते पूर्णपणे विलीन होऊन जात असतं. आणि अशा प्रकारे पुन्हा ते आपल्या स्वरूपामध्ये ते जातात आणि त्या ठिकाणी संहार होतो. आणि पुन्हा जेव्हा रचना होत असते तेव्हा रचना काय पुन्हा त्या स्वरूपातून किंवा जे जीव ज्या मायेच्या तमस्वरूपामध्ये स्थित असतील त्या तमस्वरूपात स्थित असलेल्या जीवांना पुन्हा बाहेर काढतात. पुन्हा त्याची सृष्टी रचना होते. पुन्हा हा कारकाल असतो. पुन्हा जीवाला ज्ञानाने, पुन्हा जीवाचं काय असेल ते ज्ञानाप्रमाणे आचरणे, अशा प्रकारच्या त्या सगळ्या ह्या काय म्हणतात हे चक्र हे कायमस्वरूपी चालू असतं आपल्याला असं म्हणता येईल. तरी गीतेमध्ये देखील म्हटलंय की नित्यवर्गी जीव देवता परमेश्वर होती. नित्यवर्ग आणि अनित्यवर्ग असं दोन वर्ग सांगितले संहार या प्रकरणामध्ये. नित्यवर्गामध्ये जीव, देवता आणि परमेश्वर हे तीन आहेत नित्यवर्गामध्ये. आणि अनित्य वर्गामध्ये अनादीची जी अविद्या आहे ही अविद्या ही अनित्य आहे, ती संपून जाऊ शकते किंवा ती नष्ट होऊ शकते. अविद्या म्हणजे जीवाच्या ठिकाणी अनादीचा लागलेला एक मळ आहे, ही मानवाची फिलॉसॉफी आहे. आणि त्या जीवाची सगळी एकदाची ही निघाली, तो मळ निघाला, अविद्या निघाली की तरच तो जीव त्याला जाऊ शकत असतो. पण प्रत्येक जीव हा जो कर्म करतो, मग ते चांगलं असेल वाईट असेल काय असेल जे आपण कर्म करतो, ही सगळी कर्मे ही त्या अविद्येमुळे होत असतात. हे मानवांची मूळ भूमिका आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून संहार आणि संसरण, पुढचा प्रकार संसरण म्हणजे निर्मिती.
किंवा रचना आणि संहार म्हणजे विनाश. तेव्हा संहाराचं आणि संसरणाचं म्हणजे निर्मितीचं हे चक्र ईश्वराच्याच आदेशाप्रमाणे किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे प्रवृत्तीप्रमाणे होत असतं हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. जर परमेश्वराची हे जर नसेल, इच्छा नसेल, जर परमेश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्याप्रमाणेच सृष्टीच्या रचनेची हे सगळी याच्यामध्ये आहे. उद्धरणी प्रकरण अत्यंत महत्त्वाचं उद्धरण प्रकरण आहे की उद्धरण काय होत असतं याच्यामध्ये. तर स्वामीने असं म्हटलं की ज्या जीवाला मी माझी विद्या दिली, ज्याला मी माझं ब्रह्मविद्या दिली, त्या ब्रह्मविद्येच्या प्रमाणे जर तो त्यानं आचरण केलं तर तो त्याचा उद्धाराचा मार्ग मोकळा असतो. म्हणजे हा तो मार्ग होण्यासाठी काय करावं लागेल? मोकळा होण्यासाठी ईश्वराचं ज्ञान आपल्याला घ्यावं लागेल. ईश्वराचं ज्ञान कुठून मिळेल तर ईश्वरापासून मिळेल आपल्याला. म्हणजे जे अवतार संकल्पना जी आहे मानवाची ती आपल्याला इथे गृहीत धरणं आवश्यक आहे. कारण जीवांना प्रत्येक वेळेला ज्ञान देण्यासाठी ईश्वराला येणं गरजेचं पडतं. एखाद्या वेळेला अधर्माचा जो समजा काय हे झाला, अधर्म वाढीला लागला, धर्माचा लोप होऊ लागला, काय ते पाहिलं कोणता तो श्लोक आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सुखम्. म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्म खाली जातो आणि अधर्मावरती येतो त्या त्या वेळेला मला या ठिकाणी येऊन अवतार धारण करून धर्माचं रक्षण आणि अधर्माचा विनाश करण्यासाठी मला यावंच लागतं. हा स्वामी एक यांचा श्रीकृष्णाचा सिद्धांत हा तुम्हाला आपल्याला मानवांच्या फिलॉसॉफी देखील पाहायला मिळतो. उद्धरण या याच्यामध्ये प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की जीवाच्या उद्धारासाठी मला इथे येणं अत्यंत आवश्यक. आता आपल्याकडे किती गमतीचा भाग आहे की बाबा परित्राणाय साधूना विनाशायचं दुष्कृताम नाही का, धर्मसंस्थापना समभूमी याच्यामधलं जे दुष्कृताम हा शब्द आहे महानुभावांचं एक वेगळी फिलॉसॉफी. आपण दुष्टांचा विनाश करण्यासाठी असं एक आपलं एक तत्व आपण महानुभावांकडे वापरतात किंवा दुष्टांचा हे करण्यासाठी आणि सुष्टांचा रक्षण करण्यासाठी वारंवार परमेश्वराचे अवतारण. इथे दुष्कृताम शब्द वापरला. दुष्कृत्य म्हणजे वाईट कर्म करणाऱ्या माणसं. तुम्हाला थोडंसं वेगळ्या हरकत नाही की संत ज्ञानेश्वरांनी पसायचं म्हणत असताना दुरितांचे तीव्र जाव असं म्हटलं. म्हणजे दुरीत नष्ट हो नाही का, खळांची व्यंकटी सांडू असं म्हटलंय. खळ नष्ट हो असं ते म्हणत नाही. एकदा खळ म्हणजे पापी लोकांचे किंवा दुरीत म्हणजे वाईट रीतीने वागणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असणारी वाईट भावना ही जर नष्ट झाली, अर्थात अज्ञान, माणूस वाईट का मागतो? अज्ञान मागतो. जर त्याची भूमिकाच नष्ट झाली, तिचं अज्ञान नष्ट झालं तर स्वाभाविक तो चांगला वागला की नाही का. म्हणजे दुष्कृत्यांचा विनाश होतो. खळांची व्यंकटी सांडो तर या सत्कर्मी रती वाढव. म्हणजे चांगल्या गुणांचं त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हावं, रती वाढवताना याच्यामध्ये रममाण व्हावं, चांगल्या उत्तम वस्तूमध्ये गोष्टीमध्ये रममाण व्हावं ही भूमिका मागतो. की मी यांचा नाश करणे, कौरवांचा नाश करणं म्हणजे नाश या ठिकाणी असा नाश नाही आहे. मानव फिलॉसॉफीमध्ये कौरवांचा विनाश हा श्रीकृष्णाच्या आनंद झाल्यामुळे हे सगळे जीव देखील याला गेले, एका विशिष्ट सुखफळाला गेले. लक्षात ठेवा. कंसाचा वध केला आपण, कंसा मारून टाकला, कंसा नरकाला गेला. कंस ईश्वराच्या शस्त्राचा, ईश्वराच्या संबंधाचा, ईश्वराचा तिथे काय त्याचं बघणं असेल, हा स्पष्ट असेल, त्याला ताडत असेल, वागताड असेल किंवा शस्त्र ताडत असेल, याच्यामुळे त्या जीवाचा देखील उद्धार होतो. मला गंभीर सांगतो एक तत्व आहे महाराजांचं की ईश्वर ज्या स्त्रीच्या पोटी उदरात जन्म घेतो त्या मातेला एक मोठ्या आनंदाचं फळ मिळत असतं. बरं का. गमचा बघा असं की ज्या श्रीकृष्णाने देवकीचं पोटी जन्म घेतला, यशोदेचं स्तनपान केलं किंवा इतर जे काही असतील महानुभावांचे किंवा लॉर्ड चक्रवर्ती त्यांनी देखील मालनदेवीच्या पोटी जन्म घेतला, तर हे तर त्यांचे जे विशिष्ट आनंद फळाला गेले हे आपण त्यांनी सांगितलं आहे. परंतु ज्या विरोधी भक्ती ज्यांची असेल, विरोधी भक्ती शब्द तुम्ही ऐकला असेल, ज्यांची विरोधी भक्ती असेल त्या विरोधी भक्तीच्या करणाऱ्या भक्तांना देखील त्यांनी त्या स्थानात पडलं. उदाहरणार्थ पुतळेचं स्तनपान केलं नाही का, पुतळेचं विष स्तनपान केलं, पण स्तनपान केलं, आईसारखं स्तनपान केलं म्हणून तिला देखील त्यांनी यशोदेसारखं सुखबळाला पाठवलं. हा मानव सुद्धा ती नरकाला गेली नाही, ती पापाला गेली नाही किंवा तिचं काही वाईट तिला जन्म मिळाला नाही. ही मानवाची खोळातली ही आहे, आपल्याला हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा जीवाच्या ठिकाणी असणारे प्रचंड विकार आहेत, विकल्प आहेत, खूप आहे. मित्रांनो सांगायला हरकत नाही की
माझी आई एक असं मला नेहमी म्हणायची की बाळा, जेव्हा कधी तू या जगामध्ये खूप पापी लोक भरले, तिचं एक वाक्य नेहमी असायचं, या जगात सगळे पापी भरले असं तुला नेहमी दिसेल, इथे चांगली माणसं पण दिसेल, पण जेव्हा तू इथे सगळी पापी माणसं शोधायला लागशील ना, तेव्हा त्याचा प्रारंभ तू कुठून कर? स्वतःपासून. म्हणजे तुला कळेल की आपण इतरांपेक्षा पण किती पापी. प्रत्येक माणूस हा पाप आणि पुण्य, चांगलं आणि वाईट, सत आणि असत, नाही का, उत्तम आणि वाईट याचं मिश्रण आहे. विषांतर नाही, पण एक महाभारतात एक छोटासा प्रसंग आहे की भगवान श्रीकृष्ण असे बसले आहेत आणि समोर एक सभा आहे, ते दुर्योधनाला बोलतात, मला माहिती सगळी कथा, याला बोलतात, कुणाला धर्मराजाला बोलतात. धर्मराज सांगतात इथे असणारा सगळ्या सभेमधला एक दुर्जन मला आणून दे, आणि दुर्योधनाला सांगतात इथे असणारा 1000 तुम्हाला सज्जन माझ्यापर्यंत तू पोहोचव. दोघे जातात, दोघे म्हणतात की महाराज कोणीच नाही इथे. धर्मराज म्हणतो इथे एकही दुर्जन नाही. तो म्हणतो मग इथे एकही सज्जन नाही, बरं का. आपण त्याचा एक छान अर्थाचा काढला की जसा तुमचा चष्मा असेल तसं तुम्हाला पण दिसतात की तो दुर्जन होतो, त्याला सगळे एकही सज्जन दिसतात आणि हा सज्जन होता त्याला एकही दुर्जन दिसत. पण मी त्याचा अर्थ तसा नाही. हा थोडासा त्याचा कसा आहे, ज्याला आपण शब्दांच्या अर्थ जे आपण अभिधेनं, लक्षणेनं आणि व्यंजनेनं काढत असतो ना, तर हा आपण अर्थ लक्षणाने काढला पाहिजे की कोणताही पुरुष पूर्णपणे हा सत नाही आणि कोणताही पुरुष हा पूर्णपणे असत नाही. म्हणजे एखादा म्हणतो हा पूर्णपणे वाईट आहे असे नव्हे, हा पूर्णपणे सभ्य असे नव्हे. सभ्य आणि असभ्यता, असंस्कृत आणि संस्कृत ह्या दोन्हींचं एक मिश्रण आहे. म्हणून पूर्णपणे एक सत माणूस अंडाही मला अंडा आणि असं धर्माला सांगतो, आणि पूर्णपणे एक दुर्जन माणूस मला अंडा आला नाही असं दुर्योधन सांगतो. प्रत्येक माणूस हा याचा तो सगळा मिश्रण आहे, वाईट आणि चांगलं म्हणून सत आणि असतात. ही जे विकारादी ज्या गोष्टी असतात ना, ह्या विकारादी गोष्टी आपल्या कधीच जाता जात. बघा, अगदी 100 वर्षाचा माणूस असेल त्याच्यामध्ये देखील एक मनोविकार असतो. म्हणजे त्याला काही ज्याला सेक्शुअली त्याला विकार असतो अशातच नव्हे, सेक्शुअली असतो, बाकीचे अनंत विकार असतात. एखाद्याला मारावं हा देखील विकार असेल, मी ही गोष्ट करण्याची हा देखील विकार असेल. म्हणजे त्याच्या ठिकाणी तो विकार असतोच, आणि या विकारांचं क्षालन करण्यासाठी त्याने स्वतः प्रयत्न केल्याशिवाय त्याचं ते क्षालन होऊ शकत. आणि हे क्षालन करण्याची बुद्धी त्याला तेव्हाच निर्माण असते जेव्हा त्याला ईश्वराचं ज्ञान प्राप्त असतं. आणि ईश्वराचं ज्ञान त्याला तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा ईश्वर इथे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति येतो आणि सांगतो, येतो आणि सांगतो, आणि आपल्या ज्ञानाचं पोच प्रदान करतो, पोचतो. तोच इथे होऊ शकतो. हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही विषय खूप कठीण दिला होता, त्याचा इतका खोलातला दिला की मला सगळी तयारी करून त्याची यावी लागेल. आणि ही अविद्या नावाचा जो एक आपल्या जीवाच्या ठिकाणी असणारा अनादीचा जो एक मळ आहे किंवा अनादीचा जो एक अज्ञान आहे, हे अज्ञान या ज्ञानाशिवाय आपलं कधीच होऊ शकत नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे. असा जो भक्त असतो, जो ईश्वराच्या, बघा मी गीतेला सांगितल्याप्रमाणे की असा जो ईश्वराची भक्ती करतो, त्याच्या ज्ञानाप्रमाणे करतो, अशा जीवाचं, अशा पुरुषाचं, अशा माणसाचं, बरं का, चरितार्थ, त्याचं संपूर्ण चरितार्थ, मग तो लौकिकातला असो, अलौकिकातला असो, मटेरियल असो, इमिटेरियल असो, हे सगळ्या चरितार्थावर तो ईश्वर चालवतो आणि त्याला मोक्षापर्यंत तो घेऊन जात असतो. पण यासाठी जीवाला देखील ईश्वराचं होणं अत्यंत आवश्यक आहे. सर्व धर्मांप्रत्ये माम एकम शरण असं जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणत, सर्व धर्मांचा परित्याग करा. सर्व म्हणजे काय, हिंदू धर्म करा, मुस्लिम धर्म करा, ख्रिश्चन करा, हा धर्म नाही. धर्मशब्दाचा सगळे धर्म, देह धर्म असतील, स्वभाव धर्म असतील, कुटुंब धर्म असेल, समाज धर्म असेल, जाती धर्म असेल, धर्मधर्म असेल, काय असेल, या सगळ्या गोष्टींचा त्याग करून तू मला एकट्याला जर शरण आलास तरच मी अहम तुझ्या सर्व पापांची मुक्तता करून तुला मोक्षापर्यंत मी नेऊ शकतो. म्हणजे सर्व धर्मांचा परित्याग करून जर तुम्ही केला तरच तुम्ही जाऊ शकता. आणि सर्व धर्मांचा परित्याग तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुम्हाला ईश्वराची ज्ञान मला प्राप्त होत असतं. अन्यथा जर झालं नाही तर हे होऊ शकत. आणि एक लक्षात घ्या, शेवटच्या टप्प्यात मी येतो कारण सरांनी मला म्हणजे 5 मिनिट जर ओळखलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही एकच बंद करून टाकू. मुळात प्राध्यापक असल्यामुळे 100 काही 200 लोक बसत आवाज मोठाच याच्यामध्ये. येस येस येस. तर एक असं आहे की अशा त्या याच्यामध्ये ईश्वराचं पूर्णपणे तुम्ही शरण गेल्याशिवाय, ईश्वराला पूर्णपणे तुम्ही प्राप्त हे झाल्याशिवाय
काय म्हणतात शरण गेल्याशिवाय किंवा त्याच्या ज्ञानाप्रमाणे तुम्ही आचरण केल्याशिवाय तुम्हाला शेवटची स्टेप आहे, लास्ट स्टेप, जिथे तुम्हाला पुन्हा आणखी ज्याला अच्युत पद असं म्हणतात की ज्याचं कधी स्खळच होत नाही, जो कधी पुन्हा आणखी अवतीर्णच होत नाही, जो कधी पुन्हा येतच नाही, अशा मोक्षापद तुम्ही जाऊ शकता. तेव्हा गीता आणि लॉर्ड चक्रवर्तींची ब्रह्मविद्या या दोन्हीमध्ये काही फरक नाही. गीतेवर तुम्हाला सांगतो, आता सगळं त्या एका रहस्याच्या चंद्रिकेवरती त्याच्यावर अभ्यास करतात. 52 लोकांच्या टीका आहेत, 52 लोकांच्या, भिंगारकरिया, दिवाकरिया, कवीश्वरिया, भरपूर नावं सांगतात. बट त्या विद्वानांनी सगळे त्याचे ते अर्थ काढले आणि सगळे अर्थ हे पूर्णपणे द्वैतवादी. जीव आणि ईश्वर या दोन्हींचं कुठे एकत्व त्यांनी दाखवले. महानुभावांत हा शुद्ध द्वैतवादी प्युअर ड्युअलिस्टिक सेक्ट आहे आणि दिस इज नॉट दर्शन. बरं का, दर्शन हा एक पार्ट असू शकतो, पण महानुभावांचं जे आहे हे फिलॉसॉफी हे परिपूर्ण अशा प्रकारचं एक फिलॉसॉफी त्यांनी लोकांपर्यंत पोहोचलंय. आणि या गमत सांगतो की मगा म्हणालो की वेदांमधल्या उपदेशांमधल्या असणाऱ्या काही ज्या जी अपूर्णता होती ती अपूर्णता या महाफिलॉसॉफीमध्ये त्यांना दिसली. म्हणून माइंडसारखे आणि मग जी के नावासारखे नागदेवाचार्य, कवीश्वर व्यास आहेत, या सगळ्या लोकांनी इथे येऊन या तत्वज्ञानाची त्यांनी कास काढली आणि या पंथाची धुरा फुलली. मित्रहो, एका जीवाच्या उद्धारासाठी जाऊन हा सगळा कटाडो या ईश्वर अवतारांचा असतो, जो श्रीकृष्णांचा तोच लॉर्ड चक्रवर्तीचा किंवा मानवांचे आणखी किती असतील जे अनेक अवतार आहेत, मानवांचे अनेक अवतार आहेत, अनंत अवतार सांगितले, एकच आहे, 5 अवतार या सर्व अवतारांचा तोच एक हे असतो. तेव्हा मी इथे थांबतो.